आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अतिशय महत्त्वाची अपडेट, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर जरांगे उद्या आझाद मैदानामध्ये दाखल होणार आहेत। 29 ऑगस्ट पासून जरांगेंचं आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, आपण पाहतोय आझाद मैदानामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, काय सध्या त्या ठिकाणी घडतंय? आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील जे आहेत 29 ऑगस्टला जे आहेत मुंबईमध्ये येत आहेत। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी जे आहेत मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण जे आहे एका दिवसाचं असणार आहे। मात्र आझाद मैदानावर जर आपण बघितलं, या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता, साम टीव्हीच्या माध्यमातून हे सगळे पोलीस बंदोबस्त जे आहे तो संपूर्ण लावलेला आहे। मोठ्या संख्येने पोलीस जे आहे आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। सुरक्षा दृष्टीने जे आहे राज्य सरकार मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेताना दिसून येत आहे, कारण 5,000पेक्षा जास्त मराठा समाज जो आहे तो आझाद मैदानात येऊ नये या दृष्टीने पोलीस जे खबरदारी घेताना दिसून येत आहे। बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, कारण अटी आणि शर्ती जे आहेत आझाद मैदान पोलिसांनी घातलेले आहेत। आणि शनिवार रविवार तुम्हाला उपोषण करता येणार नाही, एकच दिवस जे आहेत अमर उपोषण करता येईल अशा प्रकारची आझाद मैदान पोलीस चौकीने जे काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यानुसार जर आपण बघितलं, त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे। आताच थोड्या वेळेमध्ये डीसीपी जे आहेत ते झोनचे सुद्धा येऊन गेलेले, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे तो ओबी जे आहे तो व्हॅन सुद्धा तैनात करण्यात आले, पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या, फायरच्या गाड्या सुद्धा इथे तैनात करण्यात आलेल्या। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत आझाद मैदानामध्ये पोलीस बंदोबस्त तो वाढवण्यात आले। आणि राज्य सरकार असेल, मुंबई पोलीस जे आहेत ते पण सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेताना दिसून येते। नक्कीच धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मनोज जरांगे पाटील हे उद्या आझाद मैदानात पोहोचणार आहेत आणि त्यानंतर 29 तारखेपासून त्यांचं आंदोलन उपोषण सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे। आझाद मैदानावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।